जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार सर नेमकं काय झालं? जय मल्हार। सर नेमकं काय प्रकार झाला होता ते सांगा. हल्ल्यांनी सदावर्तेंना थांबवू शकत नाही आणि हल्ल्यांमुळे माझ्या धनगर भावांचं आरक्षण कोणी थांबवू नाही. कारण मा अहिल्यादेवी होळकरांचे आम्ही वंशज आहोत, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहोत। तर नक्कीच आपण गुणरत्न सदावर्ते दीपक बोराडे यांच्या आंदोलन स्थळी पोहोचलेले आहे। अशा हल्ल्यांना आपण घाबरत नाही, अशा प्रकारची जी प्रतिक्रिया आहे ती गुणरत्न सदावर्ते यांनी दिलेली आहे। आपण या ठिकाणी जालन्यातली ही सारी दृश्य आहे। गेल्या 5 दिवसापासून दीपक बोराडे यांचं हे जालना शहरातल्या अंबड चौफुली भागात सुरू आहे। आज सदावर्ते हे त्यांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या संख्येनं धनगर समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। गुणरत्न सदावर्ते हे देखील आता त्यांच्या उपोषण स्थळी आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं धनगर समाज बांधवांनी ही गर्दी या ठिकाणी केल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। नुकताच काही वेळापूर्वी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती देखील काही आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। आपण या ठिकाणी पाहू शकतो ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे आता दीपक बोराडे यांच्या भेटीसाठी या उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत। आपण कुठल्याही हल्ल्यांना घाबरत नाही, धमक्यांना घाबरत नाही, असं सुद्धा प्रतिक्रिया सदावर्ते यांनी यावेळी दिलेली आहे। आपण पाहू शकतो की मोठी गर्दी धनगर समाज बांधवांनी या ठिकाणी केलेली आहे। जालन्यातल्या अंबड चौफुली भागात हे उपोषण गेल्या 5 दिवसापासून सुरू आहे। दीपक बोराडे यांची भेट घेण्यासाठी सदावर्ते हे जालन्याकडे आलेले आहेत। आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील इथे दाखल झालेले आहेत। आंदोलकांची भेट घेण्यासाठी ते आलेले। दीपक बोराडे यांचे आमरण उपोषण सुरू आहे आणि याच आमरण उपोषणाला आज भेट देण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे दाखल झालेले आहेत।